1000 रुपये जातील पण माझ्या बागेचं पूर्ण निरीक्षण तर होईल होऊन जातं. 1000 रुपये गेले पण माझ्या बागेत त्याला हाय आता पावडर मारा. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. आज आम्ही आलोय सिन्नरमध्ये दापूर हे गाव आहे. तर दापूर गावात एक प्लॉट व्हिजिटला आलोय. तिथं समस्या त्यांना अशी होती की बाग पूर्ण पिवळा पडला होता, साईज पण थांबली होती. बऱ्याच ठिकाणी कॅमेरावरून थोडं दाखवायचं, साईज अशी मस्त झाली. आज तो प्लॉट 85 रुपयाने हार्वेस्ट होतोय. पहिले पूर्ण झाडं पिवळे पडले होते, खूप हळदीवानी पिवळा कलर आला होता. तर ते आमच्याशी त्यांनी संपर्क केला की याच्यासाठी काय करावं. मग ग्रीन व्हिजन टेक्निकल सर्व्हिसेसचे मालक श्री भास्कर फटांगरे यांच्याकडे ते त्यांचा मातीचा सॅम्पल वगैरे घेऊन आले आणि त्या सॅम्पल भास्करराव फटांगरे यांनी तो चेक केला. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण खूप जास्त आहे जमिनीमध्ये. तर ती बॉन्डिंग तोडण्यासाठी त्यांना एक फॉर्म्युला सांगितलं. तो फॉर्म्युला मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे. तो प्रत्यक्षात कसं काम करतो फॉर्म्युला स्वतः डोळ्याने पाहण्यासाठी उत्सुकतेसाठी आम्ही सकाळी लवकर निघून आज शनिवार असूनही इथं आलो आणि त्या फॉर्म्युल्याचा खरा उपयोग आम्हाला इथं यांच्या तोंडून बघायला मिळाला की 7.5 किलो फॉस्फरिक ॲसिड त्यांनी सांगितलं होतं. तेही ओरिजिनल ग्रीन व्हिजन टेक्निकल सर्व्हिसेसचं ओरिजिनल फॉस्फरिक ॲसिड त्यांनी दिलं. हे बघा, फॉस्फरिक ॲसिड आपल्याला भेटतं 2500 रुपये ड्रमनी किंवा 3500 रुपये ड्रमनी, पण ओरिजिनल फॉस्फरिक ॲसिड तुम्हाला 7 ते 8 हजार रुपये ड्रमनी भेटतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते बिलिंग ते ओळखण्याची खून मी तुम्हाला सांगितलेली मागच्या वेळेस की तुमच्या कापडावर फॉस्फरिक ॲसिड टाकलं आणि तुमचा कापडा जर जळाला तर समजून घ्यायचं हे फॉस्फरिक ॲसिड डुप्लिकेट आहे. फॉस्फरिक ॲसिड जोपर्यंत तुमचं ओरिजिनल तोपर्यंत ते कपडा कधी जाळत नाही. त्याच्यामध्ये 100% समजून घ्यायचं हायड्रोक्लोरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिडचं मिक्सिंग आहे किंवा एखादं केमिकल दुसऱ्या इंडस्ट्रियल केमिकल मिक्सिंग आहे. तर ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. त्यांना युरिया आणि फॉस्फरिक ॲसिडचा हे दिला होता, किती दिवस आधी दिला होता त्यांच्या तोंडून ऐकू. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी प्रभाकर आव्हाड, विष्णू आव्हाड आणि राजू आव्हाड. प्रथमतः मी फटांगरे साहेबांचं अभिनंदन करीन का काही गोष्टी शेतकरी चुकतात आणि चूक आमच्या लक्षात आली. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला फुगवण होईना म्हणून आम्हाला फटांगरे साहेबांची भेट घडली योगायोगाने. तर त्याने आम्हाला असा फॉर्म्युला दिला की फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया फॉस्फेट असं जे आम्हाला जे काय कॉम्बिनेशन असेल आणि ग्रीनफील्ड हा त्यांची जी प्रॉडक्ट आहे त्याचा वापर करून आणि आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली फुगवण भेटली आणि रिझल्ट पण एकदम चांगले आले. आणि या प्रसंगानुसार ठुबे साहेबांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो की या प्रसंगानुसार आम्हाला आमच्या व्हिजिट द्यायला आली बागाला. आम्ही त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि इथून पुढं आम्ही ग्रीनफील्डचे जे औषध आहे ग्रीन व्हिजन तर आम्ही त्याचा वापर करून आणि फटांगरे साहेबांचं आम्ही मार्गदर्शन घेणार आहे. यात कुठली शंका नाही आणि प्रत्यक्ष दिसतंय. किती पळला आधी प्लॉट तुमचा? आणि झाडावर आहे ना पिवळपणा जास्त होता आणि हो पूर्णपणे शेंडा होता. म्हणजे कोणतं असं कंपनीचं ठरवलेलं नावाने प्रोडक्ट वापरलंच नाही. सांगितलेलं केमिकल बेस जे आहे सध्या तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटची बॉन्डिंग तोडण्याचं काम हे प्रोडक्ट करत आहे. हे तुमच्या लक्षात आलं. इथून पुढे तुम्हाला सांगायचं काम राहिलं नाही. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. आपल्याला पिवळेपणा जिथं चणखडी जमीन आहे तिथं पिवळेपणा आपल्याला कसा कमी करायचा, तिथं ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवायचं आहे, सेंद्रिय पदार्थ आपल्याला वाढवायचे, शेणखतं वाढवायचे, बॅक्टेरियाचा वापर वाढवायचा आहे. आणि हे जो फॉर्म्युला अचानक तुम्हाला इथं रिझल्ट बघण्यासाठी ओरिजिनल फॉस्फरिक ॲसिड ग्रीन व्हिजन टेक्निकल सर्व्हिसेस नाशिक यांचं घेऊन आणि सोडून बघा, रिझल्ट बघा. तुमचा पिवळा पॉट 10 दिवसात त्याला फरक जाणवेल या फॉर्म्युल्यानुसार. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही काय बोला? विष्णू आव्हाड पण बोलतील एक दोन शब्द. बोला. आपल्या प्लॉटला तोच प्रॉब्लेम होता. तुम्ही जो फॉर्म्युला दिला फटांगरे साहेबांनी जवळजवळ 100% रिझल्ट भेटला. आमच्या मागच्या वर्षी पण हार्वेस्टिंगच्या अगोदर 1 महिनाभर तो प्रॉब्लेम होता. या वर्षी 3 महिने अगोदर आला होता. सगळे प्रयोग करून संपले होते. शेवटच्या टप्प्यात फटांगरे साहेबांची भेट झाली. त्यांनी जो फॉर्म्युला दिला त्यांनी 100% प्लॉट हिरवागार झाला. साईजला पण याला महत्वाचं गोष्ट त्यांनी केली, माती परीक्षण केलंय. तर माती परीक्षणचा अहवाल घेऊन यांचं जे नवीन सॉफ्टवेअर आले काय ना आपल्या soilpro.in एक सॉफ्टवेअर आलंय. त्या सॉफ्टवेअर मध्ये हा रिपोर्ट ऍड केला की तो पूर्ण डाटा ते सॉफ्टवेअर आपल्याला देतं आणि काय नेमकं कमी तेच आपल्याला तिथं द्यायला लावतं आणि काय वाढलेलं आहे. या सॉफ्टवेअर मुळे यांना हा फायदा झालेला आहे खरं म्हणायचं म्हणजे त्यांनी ते रिपोर्ट काढला. हा एक महत्वाचं. बरेचसे लोक सॉईल रिपोर्ट काढत नाही, त्याचा फार मोठा तोटा आपल्याला होतो.
आणि तिचं नेमकं टेक्निशियनला त्या गोष्टी कळत नाही. आता भास्कर फटांगरे जे BSc ॲग्री झालेले, चांगल्या क्वालिटीचं त्यांनी काम केले आणि सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलप करून काय कमी आहे नेमकं तेच आपल्याला तिथं बघायला मिळतं. त्याच्यामुळे असे सॉफ्टवेअर बऱ्याचशा लोकांनी वापरले पाहिजे. मित्रांनो, धन्यवाद. आज आमचा चांगला दिवस गेला, चांगल्या ठिकाणी चांगली माहिती मिळाली, चांगले प्लॉट बघायला मिळाले. 85 रुपयांनी गेलेला हा प्लॉट आहे लाटमध्ये. एकदम चांगली, ह्या एवढ्या वाईट काळामध्ये सुद्धा एवढी चांगल्या क्वालिटीचा माल त्यांनी कमावला आहे आणि चांगली प्रतीचा भाव त्यांना मिळाला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगतो, चांगल्या मालाला मार्केट आहेच. काही बोंबा मारीत सुटतात, त्या मार्केट नाही. डाळिंबाचं वाटोळा 85 रुपयांनी लय पैसे होते, काय अडचण नाही. क्वालिटी पिकाला पैसे आहेच आहे. क्वालिटी करा, पैसे होणार पाहिजे. नाहीतर आर्नी कोर्टीवर आला, हायटॉप थोडा आला, त्याले आला, चालला बॉम्बलायला. असं नाही, बागात तुम्ही काम करा, तुमच्या बागेत प्रत्येक झाडावर लक्ष द्या. मला एक किस्सा आठवतो की आम्ही प्रकाश बापना यांना भेटायला गेलो होतो पुण्याला, त्यांची बाग बघायला. ते मला बोलले माझ्या बागेत त्यालाच नाही म्हणा, त्यालाच नाही. पण मी काय म्हणतो, त्याल्याचं फळ दाखवायचं आणि 1000 रुपये घेऊन जायचे. पानावर नाही, त्याल्याचं फळ दाखवायचं आणि 1000 रुपये घेऊन जायचे. लोक त्या 1000 रुपयासाठी पुरं बाग पिंजून काढ देऊन माझावाला 20 आणि 25 आणि 30 एकरचे प्लॉट आहे. त्याचा फायदा मला असं होतो की माझ्या बागेत नेमका कोणता डिसीज हे मला कळतं आणि मी घर बसल्याच माझ्या बागेचं रक्षण करतो. एखाद्या 1000 रुपये जातील पण माझ्या बागेचं पूर्ण निरीक्षण तर होईल. 1000 रुपये गेले पण माझ्या बागेत त्याला हाय, आता पावडर मारावं लागेल. मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ चांगला बनला, असंच प्रेम राहू द्या. दापूर या गावी एकदा व्हिजिटला या, चांगलं काम आहे त्यांचं. धन्यवाद.